एक्झाम्पल आहे बघा. इफ ए अँड बी आर सबसेट्स ऑफ युनिव्हर्सल सेट एक्स. एक्सचे दोन सबसेट्स घेतलेत आपण, ए आणि बी, अँड एन ऑफ एक्स इज 50. टोटल एक्स मध्ये युनिव्हर्सल सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत? तर 50 आहेत. आता कुठले एलिमेंट आहेत याला आपण गणित सोडवणार नाही, आपण किती एलिमेंट येणार याच्याशी रिलेटेड हे गणित. सो एन ऑफ ए, ए सेट मध्ये किती एलिमेंट्स आहेत? 35. एन ऑफ बी इक्वल टू 20, म्हणजे सेट बी मध्ये 20 एलिमेंट्स आहेत. पुन्हा एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट इक्वल टू 5. देन फाइंड एन ऑफ ए युनियन बी, एन ऑफ ए इंटरसेक्शन बी, एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी अँड एन ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आपल्याला टोटल एलिमेंट्स काढायचे काही सेट मध्ये. मग आता काय दिले बघा, तर एन ऑफ एक्स आहे आपला 50, एन ऑफ ए आहे 35, एन ऑफ बी आहे 20 आणि एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट आपल्याला दिलाय 5. मग आता ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट म्हणजे असतं काय ते बघा. तर आपल्याला माहिती आहे डी मॉर्गन्स लॉ आपल्याला सांगतो ए युनियन बी होल कॉम्प्लिमेंट इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. सो बा डी मॉर्गन्स बिंदू म्हणूया, बिंदू ए युनियन बी होल कॉम्प्लिमेंट इक्वल टू a complement intersection b complement. So therefore n of a union b whole complement equal to काय येणार? n of a complement intersection b complement. आणि याची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे 5. म्हणजे एन ऑफ ए युनियन बी होल कॉम्प्लिमेंट किती झाला? तर 5 झाला. आता याचा उपयोग करून आपल्याला युनियन काढायचा. मग आता आपल्याला माहिती आहे एन ऑफ ए याच्यामध्ये जेवढे एलिमेंट असतील तेवढे एलिमेंट कुठले असतील? तर एन ऑफ एक्स मायनस एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट मध्ये जे एलिमेंट ए मध्ये आहेत ते एलिमेंट ए कॉम्प्लिमेंट मध्ये असणार नाही. त्यामुळे या दोघांची जर ऍडिशन केली तर एक्स मधले एलिमेंट नेहमी येतात. सो एन ऑफ ए युनियन बी याचे एलिमेंट किती असतील? तर एन ऑफ एक्स मायनस एन ऑफ ए युनियन बी होल कॉम्प्लिमेंट. ए युनियन बी मधले एलिमेंट्स कुठले असतील? तर एन ऑफ एक्स मायनस एन ऑफ ए युनियन बी होल कॉम्प्लिमेंट. एन ऑफ एक्स मध्ये किती आहेत? 50 मायनस 5 म्हणजे एन ऑफ ए युनियन बी किती झाला? तर 45 झाला आपला. पुढचं बघा, आपल्याला माहिती आहे एन ऑफ ए युनियन बी दिस इज इक्वल टू एन ऑफ ए प्लस एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. आता ए युनियन बी आपल्याला माहित झालाय, इट इज 45 इक्वल टू एन ऑफ ए किती आहे बघा, एन ऑफ ए इज 35 प्लस एन ऑफ बी इज 20 म्हणजे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. दुसरा प्रश्न आपल्याला सोडवता येईल. सो एन ऑफ ए इंटरसेक्शन बी हे किती झाले? तर 55 झाले मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. सो एन ऑफ ए इंटरसेक्शन बी इक्वल टू 55 मायनस 45 इज 10. पुढचं बघा आपल्याला काढायचं आहे एन ऑफ ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी. आता ए कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन बी किती येतो बघा बरं. इथं ए आहे, हा बी आहे, हा असतो आपला ए इंटरसेक्शन बी. हा कोण असतो? ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. आणि हा कोण असतो? तर बी इंटरसेक्शन
ए कॉम्प्लिमेंट म्हणजे हे एलिमेंट आपल्याला काढायचे. मग हे एलिमेंट किती असतात तर टोटल बी मधले एलिमेंट्स मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी मधले एलिमेंट. सो दिस इज एन ऑफ बी मायनस एन ऑफ ए इंटरसेक्शन बी. मग आता बी मध्ये किती एलिमेंट आहेत बघा, टोटल आहेत 20. ए इंटरसेक्शन बी मध्ये आलं 10 म्हणजे या टोटल एलिमेंट झाले 10. पुढचं आहे एन ऑफ ए इंटरसेक्शन बी कॉम्प्लिमेंट. हा सेम तसंच हे फाइंड करायचं आहे आपल्याला. हे फाइंड करायचं असेल तर काय करणार, टोटल ए मधून ए इंटरसेक्शन बी मायनस करायचा. सो एन ऑफ ए मायनस n of a intersection b. So n of a is 35 minus n of a intersection b is 10. So it is 25. पुढचा example आहे, in a class of 200 students who appear a certain examination. एक 200 मुलांचा क्लास आहे आणि ही 200 मुलं काही एक्झामिनेशनला बसली आहे. त्यातलं झालं काय तर 35 स्टुडंट्स फेल्ड इन सीईटी. नापासांची संख्या दिली आपल्याला. 35 फेल्ड इन सीईटी, देन 40 इन नीट, 40 इन जेई, 20 फेल्ड इन सीईटी and NEET, 17 in NEET and JEE, 15 in CET and JEE, and 5 failed in all three subjects, all three examinations. 200 मुलं टोटल. ही 200 मुलं काही एक्झामिनेशनला बसली आहेत. ती कुठली एक्झाम आहे बघा तर सीईटी, नीट आणि जेई. त्यातली 35 स्टुडंट्स फेल्ड इन सीईटी. 35 मुलं सीईटी मध्ये नापास झाली. 40 इन नीट, 40 मुलं नीट मध्ये नापास झाली आणि 40 मुलं जेई मध्ये नापास झाली. आता दोन परीक्षेमध्ये कुठली नापास झाली ते दिलंय बघा. 20 फेल्ड इन सीईटी अँड नीट, देन 17 फेल्ड इन नीट अँड जेई, अँड 15 फेल्ड इन सीईटी अँड जेई. आणि 5 मुलं अशी आहेत किती फेल झाली तिन्ही एक्झामिनेशन. मग याच्यावरून आपल्याला आता सेट लिहायचे. So let x equal to set of all students, then C set of students who failed in CET म्हणूया. failed in CET. कॅपिटल सी ला आपण काय म्हटलं, सेट ऑफ स्टुडंट्स फेल्ड इन सीईटी. देन एन ला म्हणूया सेट ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन नीट, आणि जे ला म्हणूया सेट ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन जेईई. आता याचे टोटल नंबर्स काढूयात. सो एन ऑफ एक्स, टोटल स्टुडंट्स किती आहेत बघा 200 आहेत. क्लासची जेवढी संख्या आहे ती आपली एन ऑफ एक्स झाली. देन एन ऑफ सी, सीईटी मध्ये नापास किती आहेत बघा 35. देन एन ऑफ एन, नीट मध्ये नापास आहेत 40. देन एन ऑफ जे, जेई मध्ये नापास आहेत 40. पुन्हा आता दोन दोन परीक्षेत नापास कुठले कोण झाले बघा तर एन ऑफ सी इंटरसेक्शन एन. याचा अर्थ काय बघा, ही मुलं सीईटीत पण नापास आहेत आणि इंटरसेक्शन हे असं होतं. इंटरसेक्शन मीन्स अँड युनियन मीन्स ऑर. सी म्हणजे स्टुडंट फेल इन सीईटी, एन म्हणजे स्टुडंट फेल इन नीट. मग होणार काय सी इंटरसेक्शन एन म्हणजे झालं तुमचं नंबर ऑफ स्टुडंट्स हू फेल्ड इन सीईटी
अँड नीट. मग सीईटी अँड नीट मध्ये किती फेल्ड आहेत बघा 20. देन एन ऑफ एन इंटरसेक्शन जे. नीट आणि जेई मध्ये किती फेल आहेत 70. आणि एन ऑफ सी इंटरसेक्शन जे. सीईटी आणि नीट याच्यात किती फेल आहेत बघा तर 50. आणि 5 अशा आहेत की ते सगळ्या एक्झाम मध्ये नापास आहेत. सो एन ऑफ सी इंटरसेक्शन एन इंटरसेक्शन जे म्हणजे सीईटी फेल आणि नीट मध्ये फेल आणि जेई मध्ये फेल. सीईटी फेल अँड नीट फेल अँड जेई फेल. सो दिस इज 5. हे तुमचे सगळे सेट झाले. आता तुमचा प्रश्न काय बघा. फाइंड हाऊ मेनी स्टुडंट्स डिड नॉट फेल्ड इन एनी एक्झामिनेशन. असे किती स्टुडंट्स आहेत की जे कुठल्याच एक्झाम मध्ये नापास झालेले नाही. म्हणजे पासांची संख्या काढायची आहे तुम्हाला. सो दिस इज काय फाइंड करायचंय बघा. पहिला नंबर काय तुमचा number of students who did not fail in any examination. Total number of students who did not fail in any examination. So this is equal to n. काय काढायचं सी. काय सी आहे सीईटीत फेल. मग सी कॉम्प्लिमेंट काय असेल विचार करा. सी हे काय झालं तर सीईटी फेल असेल तर सी कॉम्प्लिमेंट काय झालं तर सीईटी पास असेल. पटतंय का. सीईटी फेल म्हणजे सी सेट झालाय तर सीईटी पास कोण असेल तर सी कॉम्प्लिमेंट असेल. मग सगळे पासांची संख्या काढायची आहे म्हणजे सीईटी पास आणि नीट पास आणि जेई पास ह्या संख्या काढायची आपल्याला. म्हणजेच आपल्याला काय काढायचंय बघा. सो दिस इज एन. ह्याचं कसं होतं कन्व्हर्शन बघा. सी युनियन एन युनियन जे कॉम्प्लिमेंट होतो होल. सी कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन एन कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन जे कॉम्प्लिमेंट म्हणजे होतो सी युनियन एन युनियन जे होल कॉम्प्लिमेंट होतो. आता हा होल कॉम्प्लिमेंट कसा काढणार तर एन ऑफ एक्स मायनस एन ऑफ सी युनियन एन युनियन जे. आता आपल्याला फक्त हे फाइंड करावं लागेल सेपरेट. सो नाउ एन ऑफ सी युनियन एन युनियन जे दिस इज इक्वल टू ए युनियन बी युनियन सी नुसार काढायचे ते. किती आलं एन ऑफ सी प्लस एन ऑफ एन प्लस एन ऑफ जे माइनस एन ऑफ सी इंटरसेक्शन एन माइनस एन ऑफ सी इंटरसेक्शन जे माइनस एन ऑफ सी इंटरसेक्शन सी एन सी जे म्हणजे इथं एन जे राहिलं आणि प्लस एन ऑफ सी इंटरसेक्शन जे इंटरसेक्शन एन. मग आता हे कसं आलं बघा बरं. सो दिस इज एन ऑफ सी युनियन एन युनियन जे दिस इज इक्वल टू एन ऑफ सी. सी म्हणजे सीईटी फेल किती आहेत बघा. सीईटी फेल 35 प्लस नीट फेल 40 प्लस एन ऑफ जे किती आहे 40 आहे. पुन्हा सीईटी अँड नीट फेल किती आहेत बघा -20 झाले. नीट अँड जे सीईटी अँड नीट म्हणजे हे -15 झाले -17 झाले आणि प्लस हे किती होते 5 होते.
टोटल किती झाले बघा. So this is equal to हे झाले 40 40 40 म्हणजे 115 आणि प्लस हे 5 आहेत आणि हे 25 हे मायनस किती झाले बघा 35 मायनस 70 म्हणजे हे 120 झाले आणि हे मायनस किती होतील 7 आणि 5 12 आणि हे 52 झाले. टोटल किती झाले बघा. म्हणजे ही सबट्रॅक्शन किती झाली बघा. हे 20 आणि ते 48 म्हणजे 68 झाले आणि हे 68 इथं मायनस करायचे. याला आपण म्हणूया 1 आणि त्या 1 मध्ये ठेवलं तर किती होईल बघा. So number of students who failed in कसं लिहिणार आपण number of students who did not failed in any exam. This is equal to n of x minus n of c union n union j. So n of x is 200 minus हे झाले 68 म्हणजे टोटल किती झाले बघा. वजाबाकी केली तर किती येईल 100 30 आणि 2 म्हणजे 132 झाले. पुढचं आहे number of students failed in NEET or JEE. आता हे शब्दातलं आपण सेट मध्ये कसं लिहिणार बघा. n युनियन j. मग आता याचं कसं होईल n प्लस n j मायनस n इंटरसेक्शन j. एलिमेंट्स बघा किती आहेत. नीट फेल किती आहेत 40. जेई फेल किती आहेत 40 मायनस नीट आणि जेई फेल किती आहेत बघा. नीट आणि जेई फेल 17 आहेत म्हणजे हे झाले 80 मायनस 70 म्हणजे किती झाले बघा 63 झाले. एक्झाम्पल आहे राईट डाउन द पॉवर सेट ऑफ ए 1 2 3. ए चा पॉवर सेट लिहायचा आहे. सो ए इज 1 2 3 पॉवर सेट ऑफ ए. पॉवर सेट मध्ये मग काय असतं ऑल द सबसेट्स ऑफ ए. सेट ऑफ ऑल द सबसेट्स ऑफ दिस ए. याचा पहिला सबसेट झाला 5. नंतर प्रत्येकाचा सिंगलटन सेट लिहायचा म्हणजे 1 2 3 हे सिंगलटन सेट झाले. आता 2 2 एलिमेंट्स चे सेट लिहायचे 1 and 2 then 1 and 3 then 2 and 3 and then last is every set is subset of itself. त्यामुळे तो पुन्हा ए लिहायचा. सो n of p of a टोटल पॉवर सेट मध्ये एलिमेंट्स किती असतात बघा 1 2 3 4 5 6 7 and 8 means it is 2 raised to 3.